मृत्यू येण्यापूर्वी मिळणारे संकेत हा विषय अनेकांना गूढ आणि विचार करायला लावणारा वाटतो. जीवन आणि मृत्यू हा सृष्टीचा अट नियम आहे. जन्म झाला की मृत्यू निश्चित असतो. पण अनेक आध्यात्मिक ग्रंथ, संतवचने आणि लोकानुभव सांगतात की मृत्यू येण्यापूर्वी काही सूक्ष्म संकेत मिळत असतात. गरुड पुराणमध्ये मृत्यूपूर्वी दिसणाऱ्या काही लक्षणांचा उल्लेख आढळतो. असे सांगितले जाते की मनुष्याच्या मनात अचानक वैराग्याची भावना निर्माण होते. संसारातील मोह, पैसा, प्रतिष्ठा यांविषयीची आसक्ती कमी होऊ लागते. व्यक्ती अधिक शांत, गंभीर आणि अंतर्मुख बनते. काही लोकांना स्वप्नांमध्ये पूर्वजांचे दर्शन होणे, पांढरे कपडे परिधान केलेली व्यक्ती दिसणे किंवा दूरवरचा प्रकाश दिसणे असे अनुभव येतात. काही वेळा शारीरिक संकेतही जाणवतात. शरीरातील ऊर्जा कमी होणे, भूक मंदावणे, डोळ्यांमध्ये वेगळाच शांत भाव दिसणे किंवा अचानक भूतकाळातील आठवणींमध्ये रमणे हे संकेत मानले जातात. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हे बदल अधिक स्पष्ट दिसतात. परंतु हे सर्व संकेत प्रत्येक व्यक्तीसाठी सारखेच असतील असे नाही. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा अमर आहे, तो कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. शरीर नश्वर आहे, पण आत्मा शाश्वत आहे. त्यामुळे मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा मनुष्याच्या आयुष्याची वेळ पूर्ण होते, तेव्हा निसर्ग त्याला शांतपणे पुढील प्रवासासाठी तयार करू लागतो. मृत्यूचे संकेत समजून घेण्यापेक्षा जीवन अर्थपूर्ण जगणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षण प्रेमाने, कृतज्ञतेने आणि सदाचाराने जगला तर मृत्यूची भीती उरत नाही. कारण जो जीवनात सत्कर्म करतो, तो मृत्यूला घाबरत नाही. शेवटी, मृत्यू हा भीतीचा विषय नसून आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे आणि हे जाणले की मनाला एक वेगळीच शांतता लाभते.